नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन करवा चॅनलवर स्वागत. आत्ता लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे आणि काय सांगू, म्हणजे मला विचारायला काय पोझिशन आहे मॅचची, तर मी म्हणेन भारत सध्या तरी बॅकफूटवर आहे. लेट्स बी ऑनेस्ट, आपण ज्या चुका केल्या ना त्या आपल्याला भोवल्या असंच मी म्हणेन. कुठच्या चुका? आज सकाळी तुम्ही बघाल तर पहिल्या 26 बॉलमध्ये आपण 3 विकेट काढल्या होत्या. 271ला 7 इंग्लंडची अवस्था होती. तिथून आपण इंग्लंडला 300th ऑल आऊट करणं गरजेचं होतं. पण आपण ज्या बॉलवर 3 विकेट घेतल्या तो बॉल बदलायची दुर्बुद्धी का झाली? सिराजने गिलला सांगितलं, गिलने अंपायर सांगितलं आणि बॉल बदलला. पण बुमराने 3 विकेट काढले होते ना. बुमराला तुम्ही विचारलं होतं का? मला वाटत नाही, मी बघितलं तरी नाही इथून. त्यामुळे पहिली चूक ती होती. त्याच्यानंतर एक चूक होती, के.एल. राहुलने कॅच सोडला जेमी स्मिथचा. ती पण ठीक आहे, कॅच सुटतात मॅचमध्ये, त्यामुळे ती चूक मला एवढी वाटत नाही. पण ज्या बॉलवर आपण विकेट घेतली तो बॉल आपण बदलला, ज्याने तुम्हाला 1.14चा अँगल मिळून देत होता सीममध्ये. तो बदलल्यानंतर इतका सॉफ्ट बॉल होता, मग परत तो बदलला. तो होता किती 48 बॉलनंतर बदलला. तर हे सगळं करण्यात आपण इंग्लंडला शेवटच्या 3 विकेटने 116 रन्स केल्या. ती पहिली चूक. दुसरी चूक, 387चा जेव्हा बॅकलॉग घेऊन खेळताना तुम्ही, तेव्हा नक्की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही आज बॅकफूटवर आहात आणि तुम्हाला यू हॅव टू कॅचअप विथ द गेम असं म्हणतात त्याला. त्यामुळे आपण तसेच खेळायला गेलो. तर यशस्वी जयस्वालने पहिल्या ओव्हरला 3 4 मारल्यानंतर जोफ्रा आर्चरचा हा कमबॅक मॅच होती. जोफ्रा आर्चरमध्ये त्यांच्याकरता मसिहा ठरणार होता. तर त्याला खेळून काढून त्याला नलिफाय करणं हे पहिलं कर्तव्य होतं. तर मी म्हणत नाही यशस्वी जयस्वालने रॅश शॉट खेळून आऊट झाला, पण तुम्ही बघाल तर त्याचे बॅकफूट मुवमेंट ही हॅज ऑलरेडी कमिटेड फॉर द शॉट. आता 142 145च्या पेसने जेव्हा बॉलिंग टाकतो आहे तेव्हा तुम्ही एवढा कमिट केल्यानंतर यू कॅनॉट कम बॅक. तुम्हाला तो चेंडू खेळावाच लागतो आणि त्यांचा कॅच काढून दिला. तर ती माझ्यामध्ये दुसरी चूक होती. आणि नंतर आपलं बॅड लक होतं. म्हणजे जो रूटने जो कॅच घेतला तो अप्रतिम कॅच होता करुण नायरचा. करुण नायर खरंच चांगला खेळता. मला ना थोडं वाईट वाटतं त्याच्याबद्दल. दरवेळेला 30-35 करतो, आज 40 केल्या. असं वाटलं होतं आज हा मोठी खेळी करणार, कारण तो एक क्लासिकल टेस्ट मॅचसारखा खेळतो. म्हणजे त्याचं बघाल तुम्ही, टेक्निक बघाल, हे बघाल. रेड बॉल म्हणजे त्याच्या घरचं अंगण असल्यासारखं असतं त्याच्याकडे खेळणं, कारण रणजी ट्रॉफी तो खेळला आहे बराच. तर मला त्याचं थोडं वाईट वाटलं. पण जो रूटचं कौतुक केलं पाहिजे, त्याने तो अक्षरशः कॅच घेतला, म्हणजे अफलातून कॅच घेतला. आणि बेन स्टोक्सने जे केलं गिल करता, वोक्सला बॉलिंग करायला, जेमी स्मिथला स्टंपजवळ उभं राहायचं, हे नवीन नव्हतं. त्याने एजबॅस्टनला पण केलं होतं, कारण गिल क्रीजच्या बाहेर उभा राहतो त्याच्याकरता त्याने केलं होतं. पण तेव्हा यशस्वी झालं नव्हतं. आज तो झाला. म्हणजे असं होतं कधी कधी. आणि गिलचं काय म्हणतात, क्रिकेटमध्ये लॉ ऑफ ॲव्हरेज लागणारच होता. गिल दर मॅचला सेंचुरी मारला ही तुम्ही अपेक्षा ठेवून नसलात तर कशी नाही. त्यामुळे आता 85 काय झाले, 242चं डेफिसिट आहे. पहिल्यांदा आपण उद्या सकाळी नवीन जे सत्र असतं, नवीन पहाट असते, इथे काय पाऊस बीस पडेल असं लक्षण नाही की काय मॉइश्चर पिचमध्ये येईल, ते कोरडंच आहे. पण तरीसुद्धा आज आपल्याला मदत मिळेल, उद्या त्यांना का नाही मिळणार? तर तसं काही होऊ न देण्यासाठी पहिले हे 42 रन्स काढून फॉलॉनचं जे आहे ते भीती घालवावी लागेल. फॉलॉन देत नाहीत कुणी हल्ली, पण तरीसुद्धा एक सायकोलॉजिकल जे असतं की 200चं डेफिसिटच्या आत आणावं लागेल. तोपर्यंत ते दोघे टिकले तर पंतला थोडासा आपल्या रिस्क घेऊन स्कोरिंग वाढवावं लागेल. आणि दुसरीकडून जे कोण असतील ते, राहुल टिकायलाच पाहिजे, पण नाहीतर जे कोण असतील त्यांनी बाजू लावून ठरली पाहिजे. आणि मुख्य आपलं काम उरणार आहे ते आपल्या तळाच्या फलंदाजांचं, कारण हे जर का 116 रन काढू शकतात तर आपल्याने पण 10-12 10-12 किंवा 15-15च्या पार्टनरशिप जरी केल्या 3-4 तरी सुद्धा ते खूप फायद्याच्या ठरतात. त्यामुळे तळाच्या फलंदाजांचं योगदान हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि भारताचा पहिला डाव किती लांबतो याच्यावर या सगळ्या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. कारण कसं आहे, या मॅचमध्ये वेळ खूप वाया जातो. आजसुद्धा 15 ओव्हर्स वाया गेल्या. तर 15-15 ओव्हर्स जर का दिवसाला वाया जात आहेत, म्हणजे जवळजवळ एक तुम्ही बघाल म्हणजे 15 चोक 60, ती 60 ते आपण 40 ओव्हर वाया गेल्या. तरी सामन्याचा निर्णय लागायचा असेल तर आपल्याला हे सगळं तंत्र लक्षात घेऊन खेळावं लागणार आहे की किती रन्सचा लीड लागेल, किती वेळ सामन्यात बाकी आहे,
आणि बऱ्याच काही गोष्टी. आजच्या घडीला मी म्हणेन आपल्याला सकाळी संधी होती इंग्लंडवर कंप्लीट डॉमिनेट करायची, ती आपण घालवली आणि तिथून आपण वी ट्राईड टू काइंड ऑफ अ कम बॅक इन टू मॅच. त्यामुळे मला तरी थोडंसं निराश वाटतं आहे की भारतीय संघ बॅकफूटवर असंच म्हणेन. उद्या सकाळी काही चमत्कार झाला तिसऱ्या दिवशी तर चांगला आहे. लेट्स होप फॉर इट. बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. धन्यवाद.